सुप्रभात होते आणि उषा आपल्या कोमल हस्तांनी आसमंतात प्रसन्नतेचा शिडकाव करते. भक्ती मार्गात हे पांथस्थ साईंचा ध्वज घेऊन उल्हसित मनानं पाऊल उचलतात. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात दरवर्षी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी पंथाला असाधारण स्थान आहे. इथं हे दृश्य बघून असं वाटतं की जणू हे साई भक्त म्हणजे एका नव्या पंथाचे वारकरी आहेत. शिर्डी हे त्यांचं पंढरपूर आहे आणि साईबाबा म्हणजे साक्षात विठू माऊली. वारकरी संप्रदाय गेली 700 वर्ष मला माझ्या माहितीप्रमाणे खूप जुना आहे. म्हणजे जेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचलाय. गेली 700 वर्ष पंढरीची वारी करणारा तो वारकरी संप्रदाय आहे. त्यांच्यामध्ये आणि आपल्या आजच्या तरुण पिढी तुम्ही जर पाहिलं पदयात्री बहुतेक करून तरुण आहेत. मला वाटतं सर्वसाधारण आपण जी सरासरी काढतो ती जर काढली तर साई पदयात्रेत चालणाऱ्या पदयात्रेंचे सरासरी वय 20 ते 25 या दरम्यान आपल्याला आढळेल. मला असं सांगायचं आहे की दोघांमध्ये साम्य म्हणजे दोघांच्या मनात श्रद्धा एकच आहे. त्यांच्या मनात पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल, आमच्या मनात शिर्डीच्या साईबाबांबद्दल. पण वागण्याची जी कृती आहे त्यांच्या ती परंपरा खूप जुनी असल्यामुळे त्यांचे ते सदरालिंग घालणं, रस्त्यानं भजन करत चालणं एवढं जरी आम्हाला शक्य नसलं तरी आमच्या प्रत्येक पदयात्रेच्या मुखामध्ये चालताना ओम श्री साईनाथाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवानंदाय असे काही बाबांचे जप चालू असतात आणि तेच साम्य आम्हाला वाटतं. या वारकऱ्यांची वाट आता काहीशी बिकट आहे. या पुढचा त्यांचा मार्ग जातो तो प्रसारा घाटातून. अनेक घातक वळणं चढ उतार पार करताना शारीरिक क्षमता आणि सहनशक्तीची कसोटी लागते. वरून ग्रीष्मातला तळपता सूर्य आणि खालून भाजून काढणारा रस्ता असा दुहेरी मारा होत असतो. घशाला वारंवार कोरड पडते. पदयात्रींची तहान भागवण्यासाठी सेवेकरी पालखीच्या पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन सतत फेऱ्या मारत असतात. अशा प्रकारे पाण्याची तृष्णा भागवली गेली तरी पायांचे कष्ट मात्र चुकत नाहीत. त्यातही काही भक्तांना तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पायांनी चालताना पाहून थक्क व्हायला होतं. सतत खडतर पायी प्रवास केल्यानं अनेकांची पावलं सोलटून निघतात. पायांना अक्षरशः पट्टी बांधून पुढचा प्रवास करावा लागतो. पण साई भक्तांना कुठलंही संकट अटकाव घालू शकत नाही. देवाला भेटायला निघालेल्या या वाटसरूंना प्रथमोपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवणारी वैद्यकीय केंद्र मुंबई ते शिर्डी दरम्यान मोक्याच्या ठिकाणी उभारली जातात. साईबाबांवर श्रद्धा आणि साई भक्तांबद्दल आस्था असणारे वैद्यकीय पेशातले कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं ही केंद्र चालवत असतात. शिर्डीहून येत असताना हे दिसले पदयात्री आणि त्यांना थोड्याफार जवळच्या असलेल्या ज्या गोळ्या दिल्यात आणि त्याच्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यानंतर एक ठरवलं असं की त्याच्या पुढच्या वर्षी हे पूर्ण संकल्पना करून आणि सगळ्या मेहनतीने 8 दिवस सगळ्यांना जितकी जास्त औषधं पुरवता येतील तर तितकं प्रयत्न करायचा आम्ही सुरू केला आणि मागच्या वर्षापासून तो केला. तो आमचा प्रथम होता आणि यावर्षी अजून अधिक मेहनतीने आणि जास्त औषधं घेऊन आम्ही आता सगळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. हे लोक एवढे मुंबईहून शिर्डीपर्यंत चालत जातात. आपल्याला घराहून स्टेशनावर जायला एवढा त्रास होतो. ते चालणं म्हणजे एवढी गंमत नाहीये आणि ते सुद्धा एवढ्या उन्हात चालतात. त्यांच्या पायाला फोड येतात. कोणी चप्पल घातलेली नसते तसे चालतात. काही लोक उपवास करतात 9 दिवस आणि या लोकांना औषधं देऊन जो त्यांची वेदना जी कमी करण्यात जो सॅटिस्फॅक्शन एक समाधान जे आहे त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं एखाद्या डॉक्टराला काहीही नको असतं. पालखी नाशिक मध्ये दाखल होते. ठाण्यानंतर येणारं एकमेव मोठं शहर नाशिक. साहजिकच इथं भाविकांचं स्वागत आणि सरबराई मोठ्या जल्लोषात होते. 6 दिवसाचा प्रवास छानच झाला. तर शिर्डीला कधी लवकर पोहोचण्याची उत्सुकता आहे. नाशिक शहर पार करून पुढे जाणं म्हणजेच पालखीनं प्रवासातील मोठा टप्पा सर केलाय याची मनाशी खूणगाठ बांधणं. पण ध्येय साध्य झालंय असा याचा अर्थ नव्हे. शिर्डी गाठायला अजून पूर्ण 3 दिवसांचा अवघड प्रवास शिल्लक आहे आणि शेवटी शरीर कष्टाला देखील काही मर्यादा आहेतच की. पाहणाऱ्याला एका क्षणी असं वाटून जातं की का कशासाठी हा अट्टहास. उद्देश मुळात एकतर श्रद्धा बाबांवरची भक्ती आणि दुसरी गोष्ट की एकतर स्वतःला जोखता येतं याच्यात की आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कार्यसिद्धीस नेऊ शकतो की नाही हे स्वतःला ठरवता येतं. या ते अर्थात कोणत्याही कामात उपयोगी पडतं.
की एखादं काम करायचं ठरवलं तर ते तडीच देण्याची वृत्ती मुळात मला असं वाटतं की या पालखीतनं नक्कीच डेव्हलप होते. पालखीत प्रवास करून शरीराला क्लेश होत असतील पण त्यानं मनाचा दुबळेपणा दूर होतो. दैनंदिन व्यवहारात क्षुद्र गोष्टींमध्ये अडकलेलं मन काही काळ का असेना शुद्ध होतं आणि भगवंताच्या ध्यानात एकाग्र होतं. साईबाबांच्या अखंड नामस्मरणानं या भक्तांना जो आनंद लाभतो तो पाहून त्यांचा हेवा वाटतो आणि मनात आदर जागतो. कदाचित या आदरामुळे जे साईभक्त प्रत्यक्ष पालखीत सहभागी होऊ शकत नाहीत ते जागोजागी दिंडीकरांची बर्दास्त राखण्यास सज्ज असतात. आम्ही स्वतः शिर्डीपर्यंत जाण्याची कुवत नाहीये का चालत जाणारे जी भाईभक्त आहेत त्यांना थोडं तरी आपण काहीतरी हे करावी, सेवा करावी म्हणून काहीतरी थंड पाण्याची किंवा सरबताची सोय किंवा नाश्त्याची सोय त्यांना करायची या उद्देशाने करतो. जी माणसं चप्पल न घालून येतात, दिवस रात्र चालतात, त्यांच्यासाठी आम्ही हे करत आहोत. पालखी ज्या ज्या स्थानांना भेट देत जाते तिथं वातावरण एका अदृश्य अशा शक्तीनं भारलं जातं आणि सगळ्यांची मनं साईमय होऊन जातात. अशा प्रकारे पालखी जसजशी शिर्डीच्या दिशेनं सरकत असते तसतशी तिच्या स्वागतासाठी शिर्डी देखील सज्ज होत जाते. आमचे काही विश्वस्त आहेत, जे स्थानिक विश्वस्त आहेत, ते विश्वस्त सर्व पालख्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी, त्यांना राहण्याचा निवारा, रात्रीच्या वेळेच्या काही सुविधा, पिण्याचं पाणी या उपलब्ध करून देण्याचे मी देखील 2-3 दिवसापासून माझे काही अधिकारी आणि मी सुद्धा प्रत्येक पालखीला भेटण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रामनवमी उत्सवाच्या प्रसंगी श्री साईंच्या अभिषेकासाठी पवित्र नद्यांचं पाणी कावडींमधून आणलं जातं. आम्ही काशी ते शिर्डी कावड यात्रा बाबांच्या गंगा स्नानासाठी पाणी घेऊन आलेलो. अखेरीस जेव्हा पालखी शिर्डीत दाखल होते आणि मंदिराचा कळस नजरेस पडतो तेव्हा भक्तांच्या मनात एक अनामिक उर्मी दाटून येते आणि याजसाठी केला होता अट्टहास अशी मनाची अवस्था होते. आता कळस दिसायला लागल्याच्या नंतर सगळे एकदम आनंदित, जे 9 दिवसात दुःख झालं सगळं विसरून झालं. आता कधी जाऊन एकदा साईबाबांचं दर्शन घेतो असं अगदी उत्साह निर्माण झालाय. इथून पुढे मात्र भक्तांच्या भावना अनावर होतात. इतके दिवस मनाला घातलेला संयमाचा बांध कोसळून पडतो. सगळ्या शारीरिक यातना आणि क्लेशांचा विसर पडतो. बेभान होऊन ते नाचत सुटतात. आणि मंदिराच्या दिशेनं धाव घेतात. वातावरणात सर्वत्र उन्माद पसरतो आणि प्रत्यक्ष साई माऊलीच्या मनोहारी रूपाचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा भक्ताच्या मनातल्या सर्व भावना उचंबळून येतात. अंतःकरणातला आनंद डोळ्यातून ओसंडून वाहू लागतो. साईबाबांची प्रत्यक्ष दृष्टादृष्ट भेट होते. ईश्वर आणि पामरातला भेद संपुष्टात येतो. त्या क्षणापुरतं साईबाबा आणि त्यांचा भक्त यातलं द्वैत नाहीसं होतं. दोघं जणू एकच होऊन जातात आणि भोवतालच्या साऱ्या जगाचा विसर पडतो. त्या क्षणाचं वर्णन करताना शब्द देखील टोकडे पडतात. खरंच तो एक असा दैवी अनुभव असतो जो प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदा तरी घ्यायलाच हवा.